आमचा टीव्ही माग काय सांगाल सर, तुम्ही आज तहसील, पोलीस स्टेशन आणि पंचायत समितीला निवेदन दिलंय, तर काय असं झालं किंवा तुम्हाला एवढे निवेदन देऊन? मी संजय शंकरराव डांगे, गाव माझं कोलेवाडी आहे. कोलेवाडीमध्ये मागच्या 20-25 वर्षापासून मी सर्व क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये काम करत आहे. गावामध्ये 84/2 या सर्व नंबरमध्ये माझ्या मालकीच्या ताब्यातील 4 गुंठे 4.12 आर जमीन माझ्या स्वतःच्या मालकीची ताब्यातील आहे. त्याच्या ग्रामपंचायतची काही जागा 2 आर जागा त्याच्या बाजूला आहे. ग्रामपंचायतला ती जागा मोजून पण दिली, त्यांना मोजून पण वारंवार घ्या म्हणतोय मी, कायदेशीर मोजून घ्या म्हणतोय. तुमचं दानपत्र जे आहे त्याच्यानुसार तुम्ही कायदेशीर मार्गाने जा, पण त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावर दत्तिंगशाही करून, दांडगावशाही करून, मला दाबण्याचा प्रयत्न करून, माझ्या अंगावर 20-20, 25-25, 10-10, 15-15 लोकांनी येऊन वारंवार फोन करून, वारंवार दमदाटी करून माझी ती जागा हडप करण्याचा ह्यांचा प्रयत्न चाललाय. आणि उलट माझ्यावर असा आरोप करते की ज्या ठिकाणी एकही महिला हजर नसती त्या ठिकाणी महिलांना शिवीगाळ केली, हा खोटा आरोप करणे. अंगणवाडीला कुलूप लावतो म्हणणे. त्यांनी खरं म्हणजे प्रशासनानं जाऊन अंगणवाडीला विचारलं पाहिजे, अंगणवाडीच्या कार्यकर्तीला विचारलं पाहिजे की बाबा चुकून तरी हे माणूस तुमच्या अंगणवाडीकडे कधी आलाय का, कधी कुलूप लावतो म्हणलाय का, किंवा जागा हडप करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय, कशासाठी हडप करायची? त्या ठिकाणी अंगणवाडीची ऑलरेडी इमारत उभी राहिलेली आहे, संडास बाथरूमचं पहिलं बांधकाम झालेलं आहे, मग ते हडप कशी करता येईल मला? जे की इमारत म्हणजे आम्ही ग्रामपंचायतमध्ये असतानाच बांधकाम झालेलं आहे तिचं, ते हडप करण्याचा काय प्रयत्न, कसा प्रयत्न करता येईल? असे चुकीच्या अफवा, चुकीच्या हे पासून मला दमदाटी करून, दाबदडप करून माझी जागा हाणण्याचा एकमेव प्रयत्न हे ग्रामपंचायतचा चालू आहे. तुम्ही या अगोदरही काही निवेदन आपल्या तहसील मार्फत महसूलला दिलेले आहेत, याच्यावर काय तोडगा निघाला नाही? काही तोडगा निघाला नाही. यापूर्वी सुद्धा मी दिनांक 6/8/2025 रोजी तहसीलदार, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे पण निवेदन दिलेलं आहे की बाबा माझी अशी अशी जागा आहे, 84/2 मध्ये माझी 4.12 आर जमीन आहे, जागा आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायत जबरदस्तीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करायला लागली. तुम्ही तिथं जे अतिक्रमण करायला ते थांबवा. मला त्या ग्रामसेवकाने, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं, तोंडी सांगितलं होतं की त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं बांधकाम होणार नाही, आम्ही काहीही तुमच्या जागेला हात लावणार नाही. आणि सदर प्रकरण केजच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. आणि त्यांना मी वारंवार सांगतोय की बाबा हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे, तुम्ही तुमची जागा मोजून घ्या, तुमची जिथं असेल तिथं घ्या, तुमच्या जिथं चतुर्शम आहे तिथं घ्या, जिथं असेल तिथं तुमची घ्या. माझी जागा आहे, माझी 4 गुंठे जागा आहे, ती मी माझ्या जागेवर आहे, माझ्या जागेला तुम्ही डिस्टर्ब करू नका. पण ते कसल्याही प्रकारे ऐकायला तयार नाही. वारंवार धमक्या देणे, बघून घेऊ म्हणणे, कायदा आम्हाला शिकवू नका म्हणणे, आम्हाला कायद्याचं लईच कळतंय म्हणणे, की असं मोगम आपलं काहीतरी बोलायचं, काहीतरी खोट्या नाट्या बातम्या द्यायच्या आणि बदनामी करायची, एवढाच त्यांचा हेतू आहे. आता जर प्रशासनाने याच्यावर जर दखल नाही घेतली तर यापुढे आपण काय? हो, प्रशासनानं जर यापुढे नाही दखल घेतली तर मी कलेक्टरला, कमिशनरला यांना पण निवेदन देईल, त्यांना पण विनंती करीन. आणि ऑलरेडी कोर्टात मॅटर चालू आहे. माझ्या पद्धतीनं आज पण मी एक शपथपत्र कोर्टात म्हणजे काल झालेल्या प्रकरणावर दिलेलं आहे किंवा सदर जागेवर हे मला धामधूम करतायत, अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, याची ताबडतोब कोर्टानं दखल घ्यावी, अशा प्रकारचं आज पण मी एक शपथपत्र कोर्टात दाखल केलेली.